नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, WRD अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कागदपत्रे पडताळणी संदर्भात उपस्थित राहण्याबाबत जलसंपदा विभाग सातारा या परिमंडळाअंतर्गत ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी ही अपडेट आलेली आहे। तर पहा, उपरोक्त विषयांवे अनुसरून जलसंपदा विभागाअंतर्गतची भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जे काही प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत, या प्रतीक्षा यादीतील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी नियुक्तीबाबतची कार्यवाही ही परिमंडळ स्तरावर सुरू आहे। तरी पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या उमेदवारांचं नावाचा समावेश वेटिंगवरती आहे, प्रतीक्षा यादीमध्ये आहे, अशा उमेदवारांना मेल यायला सुरुवात झालेली आहे नियुक्ती संदर्भातचे। ओके, सो तुम्हाला मेल चेक करायचा आहे। जे काही मेल येत आहे ते स्पॅम फोल्डरमध्ये येत आहे। ठीक आहे, स्पॅम फोल्डर तुम्हाला चेक करायचं आहे, इनबॉक्समध्ये चेक करायचं नाही। इनबॉक्स जे काही स्पॅम फोल्डर आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला चेक करायचं आहे। स्पॅम फोल्डरमध्ये नियुक्ती संदर्भाचे WRD कडून आदेश जे आहे ते देण्यात येत आहेत। ठीक आहे, तर पहा, तरी सोबत दिलेल्या यादीमध्ये नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार सद्यस्थितीतील रिक्त संख्येनुसार प्रतीक्षा यादीतील पदे भरण्यासाठी किंवा प्राथमिक स्तरावर पात्र अपात्रता यादी किंवा अजमावणे करिता जे काही यादी आहे किंवा केवळ कागदपत्रे तपासणीसाठी दिनांक 9/12/2024 रोजी करमणूक केंद्र कृष्णानगर सातारा या ठिकाणी ठीक सकाळी विद्यार्थी मित्रांनो 10 वाजता न चुकता उपस्थित राहण्याबाबतचं आवाहन सातारा परिमंडळ अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 9 डिसेंबर 9/12/2024 रोजी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे आणि जे उमेदवार या ठिकाणी ज्या उमेदवारांचं DU होणार आहे अशा उमेदवारांची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पहा, सदर यादीतून नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र अपात्रता अजमावणेसाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे। उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी किंवा तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदानुसार सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय नुसार अधीन राहून दिनांक 4/5/2022 नुसार अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल। कागदपत्रे पडताळणी यादीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ट झाले म्हणजे अंतिम निवड सूची किंवा प्रतीक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट झाले असे नाही, याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यायचं आहे। ठीक आहे, तर पहा काय होणार आहे, आता तुमचं DV करून घेतलं जाणार आहे आणि नंतर तुम्हाला जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार प्रतीक्षा यादी लागेल, तसेच अंतिम निवड यादी लागेल। जरी तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये असेल तरी विद्यार्थी मित्रांनो तुमची फायनल जॉईनिंग झाली असा याचा अर्थ होत नाही, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ओके, तर पहा, सदर उमेदवारांनी आपले पदानुसार सोबत दिलेली तपासणी सूची 2 प्रतीत भरून संबंधित मूळ कागदपत्रे आणि मूळ कागदपत्रांच्या छायांकित साक्षांकित 2 प्रतीसह उपयुक्त नमूद ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, 9 डिसेंबर रोजी कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे। जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते सोबत कॅरी आउट करायचं आहे, प्लस त्याच्या 2 प्रतीत म्हणजे 2 साक्षांकित झेरॉक्स प्रती घ्यायची आहे, त्यावरती सेल्फ अटेस्टेड करायला हवं आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जे आहे ते 9 डिसेंबर रोजी कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे। ठीक आहे, तर पहा, सदर पडताळणी जर तुम्ही गैरहजर राहिलात किंवा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या उमेदवारांस कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना या पदांकरिता कुठल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर पहा, तसेच सदर भरतीबाबत उमेदवारांशी कोणत्याही स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात येणार नसून यापुढील आवश्यक सूचना ह्या वैयक्तिक ईमेलद्वारे कळवण्यात येईल असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टला जे उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत अशा उमेदवारांची या ठिकाणी यादी आहे। प्रत्येक जे काही या ठिकाणी आपण जर पाहिलं पोस्टकरिता पोस्ट वाईज या ठिकाणी उमेदवारांचे नाव देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असेल त्या पदाचा तुम्हाला चेक करायचं आहे, त्या पदाकरिता तुमचं या ठिकाणी या यादीमध्ये नावाचा समावेश आहे का ते चेक करायचं आहे आणि जर तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये
वेटिंगमध्ये असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीला जायचं आहे. ठीक आहे. तर पहा, आरेखक या पदाकरिता 2 उमेदवार आहेत. ओके. नंतर सहाय्यक आरेखक या पदाची देखील या ठिकाणी यादी आहे. सहाय्यक भांडारपाल आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे देखील पदाची यादी आहे. तसेच आपण जर पाहिलं तर पहा, या ठिकाणी कालवा निरीक्षक, दप्तर कारकून आणि मोजणीदार या पदाचे देखील या ठिकाणी उमेदवार आहेत. ओके. सो इत्यादी उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. जर तुम्ही या पदासाठी अप्लाय केलं असेल, तुमच्या नावाचा समावेश असेल, तर या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता जरूर जायचं आहे. ठीक आहे. सो ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ओके. सो आपण जर पाहिलं, सातारा सिंचन मंडळ व परिमंडळ अधिकारी, कोल्हापूर परिमंडळ सातारा या अंतर्गत ही जी आहे अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो निश्चिंत राहायचं आहे. तुमचं जर वेटिंगवरती नाव असेल किंवा वेटिंग यादीवरती तुम्ही असाल तर तुम्हाला केवळ मेल चेक करायचा आहे. आणि जर तुम्ही नजदीक कुठे कार्यालया अंतर्गत असाल किंवा ज्या परिमंडळ आहे त्या ठिकाणी जर असाल तर विद्यार्थी मित्रांनो संपर्क साधायचा आहे कार्यालयाला. ओके. आणि मेल चेक करायचा आहे. ओके. तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची जी अपडेट आहे ती मिस नको व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर पहा, ही अशा प्रकारची अपडेट आलेली आहे. ओके. सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. ओके. आणि नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.